लायझनिंग असोसिएशन ऑफ रायगड तर्फे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील 74 गावांचा MMRDA झोनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता अलिबाग तालुक्यातील 22 तर कर्जत तालुक्यातील 52 गावं MMRDA क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत। परिसर विकासाच्या नियोजनाचे सर्वाधिकार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे जाणार आहे, पण शासनाने घातलेल्या निर्णयाबाबत नाराजी आहे। बांधकामांना मंजुरी देण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उपलब्ध नाही, त्यामुळे बांधकाम परवानगी मिळवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाकडे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार कायम ठेवण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। ऑफिसमध्ये एंट्री घेताना या ठिकाणी अडवलं जाते आणि यामुळे काय होईल की रायगडचा विकास थांबेल आणि लोक थांबणार नाहीत की ते अनधिकृत बांधकाम आपलं बरेच ठिकाणी वाढण्यात येईल। त्यामुळे आणि अलिबागमध्ये जे ना हरकत दाखले आपण घेतो, जसे की आपले फॉरेस्ट विभाग आहे, महसूल विभाग आहे, तहसील ऑफिस आहे, रोड एनओसी साठी झेडपी साठी जातो आपण, PWD आहे, तर हे सगळे ना हरकत दाखला इथं असल्यामुळे, जिल्ह्याचे मूळ ऑफिस असल्यामुळे, तर एकच ऑफिस आपलं बाहेर असल्यामुळे त्या येण्या जाण्यात आणि याचा खर्च वेगळा होईल। यामुळे अनधिकृत बांधकाम वाढेल आणि लोकांचा नाहक पैसा पण खर्च होईल आणि लवकरात लवकर परमिशन मिळणार नाही।